हाय गाईस. तर आज आम्ही बनवणार, मी आणि माझी मम्मी मिळून बनवणार आहोत मकर संक्रांतीचा स्पेशल डिनर. तर त्यात बनवणार आहे पनीरची भाजी, पुरी, डाळ भात, श्रीखंड, शिरा आणि भजी. पनीरची भाजी आणि डाळ मी बनवणार आहे. गप ना, काय प्रकार आहे हा? पनीरची भाजी आणि डाळ मी बनवणार आहे आणि पुरी वगैरे मम्मी बनवणार आहे. चला बघूया. मम्मी काय बनवते माझं पण जेवायला? डाळ भात, भजी. हे बघा, हे माणूस नेहमी मध्ये मध्ये असतं. हा जाऊ दे, तू सांग, मध्ये येऊ नको. सांग. डाळ भात, भजी, पुरी आणि पनीरची भाजी तू बनवणार आहे. मीच बनवते जेवायला. आणि भजी बनवेल. जेवायला मीच बनवते, तू जातेस कामाला, कोण करतं घरात? तुझ्या जीवावर तर मी जगते. हिचा आपण व्हिडिओ झाल्यावर गेम वाजवू जरा. तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ पण नक्की पोस्ट करेल. तर आता आपण 2 कांदे आणि 4 टमाटे छोटे छोटे ह्याच्यामध्ये मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर ते मिक्सर मध्ये ग्राइंड झाल्यानंतर ती पेस्ट आणि सुहाना पनीर टिक्का मसाला. सुहाना थांब ना जराशी. सुहाना पनीर टिक्का मसाला तो आपण थोड्याशा दुधामध्ये मिक्स करणार आहोत. मी इथे 1/2 किलो पनीर घेतलंय. मी ह्यानेच बनवते, इझी पडतं गाईस. ह्यानेच रेसिपी बनवत जा, खूप छान पनीर बनतं. चला बघूया. आता चला आपण ह्याला मिक्सर मध्ये वाटून घेऊया. आणि काही माणसं जी व्हिडिओ शूट करताय ती फक्त खाण्याच्या कामाची आहेत, जे मग अशी मध्ये मध्ये करत होती व्हिडिओ मध्ये. आणि मी एक सांगते, तुम्ही ना जेवढे व्हिडिओ बघत असतील, घरामध्ये काही बनवायला शिकणं म्हणजे ना, शिकूच नका. एकदाच पनीर बनवलं होतं मी, एवढं आवडलं की आता माझी मम्मी पनीर बनवायला विसरलेली आहे. एकदा मी डाळ चांगली बनवली, तेव्हापासून ती डाळ पण बनवायला विसरली. म्हणजे जेव्हा पण घरात पनीर डाळ बनवायची असते ना चांगली, तर तिला मी बोलते मम्मी यार तू बनव, तर बोलते विसरली, मला नाही आता, मला कसं यार मी कसं करणार. म्हणजे म्हणून, आणि ही म्हणते भाकऱ्या चपात्या शिक, मध्ये झाला राम राम माझा. म्हणून मी शिकत नाही. मग आता जाऊ दे, हे आपण वाटून घेऊया आणि मग भेटूया. मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. म्हणून मी सांगते काही बनवायला शिकून होतं. लेकरू इथं जेवण बनवते आतमध्ये. हे बघा इकडं बघा, फक्त आणि फक्त चपात्या बनवणार आहे ही, दुसरं काहीच नाही. बाकी डाळ माझ्याकडे, भात माझ्याकडे, भाजी माझ्याकडे. म्हणून सांगते काहीच शिकू नका जेवण बनवायला. काय मम्मी, कसं वाटतंय तुला असं? मम्मी कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. तू स्वयंपाक करते आणि मी मस्त मोबाईल बघत आहे. किती सुख आहे माहिती त्याच्यात. हे सुख गाईज आपल्याला दुःख देऊन जात. आता आपण हा सुहाना पनीर मसाला आहे दुधामध्ये थोडंसं पाणी पण टाकलंय मी, त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपली पेस्ट रेडी आहे, मस्त स्मूथ सिल्की पेस्ट. हे पनीर आहे 1/2 किलो. तर आता हे आपण असं करून ना साईडला ठेवूया आणि डाळ बनवूया थोडीशी. कारण हे शेवटला पण केलं तरी चालतं. कारण ह्याला आता हा स्टेप झाला ना, एकदा पनीर टमाट्याचं वाटण बनलंय आणि ही पेस्ट काढून ठेवली ना की 5 ते 10 मिनिटात पूर्ण पनीर बनवून जातं. मग आपण आता डाळ बनवूया. डाळ मी खूपच वेगळ्या पद्धतीची बनवते, नक्की बघा. लय भारी भारी डाळ बनवतो. चला बघा, मी तुम्हाला बोलते ना, मी इथे बनवते. आणि हे बघा, हे पीठ बघा, हे चपात्यांचं पीठ ठेवून आमच्या आई साहेब बसल्या जातात. आजी आता फोन गेलाय आजीला, झालं आज 10 वाजता जेवण. पण किती वाजता पण होऊ दे, आज काय काय बनलं, कसं बनलं, फुल व्लॉग मध्ये येणार आहे. हा चालेल, जातच नाही लास्ट व्लॉग पासून काय लाल लाल होत. छोटस घर आहे, राडा पण आहे थोडासा. तर आता आपण ही भिजवलेली डाळ कुकर मध्ये टाकतोय मस्तपैकी. मी सांगते मी कशी बनवते. आता यात टमाटे टाकायचे, थोडेसे चॉप केले टोमॅटो. आणि हळद टाकून घेऊया आपण, थोडीशी हळद. फायनली माझी मम्मी उठलीये गाईज. आता भजी बनवलेत, भाजी बनवतीये. भात टाकलाय एका साईडला. भुकेल्या लेकरांची बहुतेक तिला हाक ऐकू आली असेल रील्स पासून. त्याची मम्मी रोज कामाला जाते. मम्मी माझी नर्स आहे. आज ती थोडीशी फ्री होती. थोडस मीठ टाकायचं, जास्त नाही. कारण जेव्हा आपण मेन उकळवायला टाकू ना डाळ तडका देऊन, तेव्हा आपण मीठ ऍडजस्ट करणार आहे त्यामध्ये.
मग त्यामध्ये फक्त टोमॅटो, हळद आणि मीठ टाकून सिंपल, एकदम सिंपल असं ह्याला शिट्टी करून घ्यायची आपली डाळ गाळ होईपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते स्पेशल तडका मी लावते डाळीला कसा, तो खूप मस्त वाटतो. त्याने ऍक्च्युली तोच मेन टेस्ट एनहॅन्सर आहे. तर ते आपण करूया. हे बघा, आता इथे भजी चालू आहेत. आणि मेन आता ही जी भांडी पडली ना बेसिन मध्ये, ही भांडी ती मलाच घासायची. जेवण कोणी बनवू दे, मी बनवू दे नाहीतर हिनी बनवू दे, खाऊ कोणी दे, पण भांडी मीच घासणार. आता डाळीला मस्त आपण 3 शिट्ट्या करून घेऊया. इथं पुऱ्यांचं पीठ रेडी आहे आणि इथे भजी पण बनायचं चालू आहे प्रोसेस मध्ये. इथे भात टाकलाय. आता पुढचं करूया आपण. सॉरी गाईज, इथे जरा माझा ऑडिओ म्यूट झाला. मम्मी व्हॉइस ओव्हर करते. बघा मस्त तेल असं थोडंसं गरम करून घ्यायचं कढईमध्ये. अय्या, तेल गरम चालू. तेलामध्ये आपण मोहरी टाकणार आणि मग ती मोहरीची तडकली की त्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग बोलत होती यार मी, जाऊ दे. मोहरीची तडकली की त्यामध्ये आपण टाकणार जिरं. बघा इथे मस्त असं जिरं टाकायचं, मला जिरं आवडतं. जिरं टाकायचं त्यामध्ये असं मस्त. ते पण असं थोडंसं ब्राऊन ब्राऊन झालं, ब्राऊन ब्राऊन कलरला, की आपण टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ना, ती टोमॅटोची पेस्ट टाकायची त्यामध्ये. आणि मग ह्याला ना आपण टोमॅटोच्या पेस्टला चांगला शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये आधी आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट बघा मस्त अशी टाकायची. मग ह्याने काय होतं, ती अद्रक लसूणची पेस्ट पण शिजते आणि ते टोमॅटोचं पण शिजतं, जर कच्चेपणा जातो. हे कधीपर्यंत करायचं, तेल असं सुटेपर्यंत टोमॅटोला मस्त ते फ्राय करून थोडंसं झाकून शिजू द्यायचं. हे बघा असं मस्त शिजलं ना की मग आपण ते हे करायचं बंद. त्यामध्ये आपण पुढचं प्रोसिजर करणार. बघा हे बनवून ठेवलेलं आहे आपण मिक्सचर. आता आपण यामध्ये जे मिक्सचर रेडी केलं होतं ना, ते त्या टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये मस्त शिजलेलं जे आहे त्यामध्ये टाकणार आहोत. पण त्याच्या आधी पनीर चॉप करून घेऊया. त्याला अजून 2-3 मिनिटं होऊ देऊया. पनीर मस्त असं छान पैकी चॉप करायचं छोटे. मला ही प्रोसिजर जाम आवडते, जाम सॅटिस्फाईंग आहे. छोटे छोटे तुकडे करायचे पनीरचे. मला जास्त मोठे तुकडे आवडत नाहीत पनीरचे. आता मस्त अशी सगळी तयारी करून ठेवली आहे. ह्याला तेल सुटलं की यामध्ये आपण ते मिक्सचर जे आहे ते टाकणार आहेत. तो पण मी काहीतरी इंटरेस्टिंग बोलत होते, किती मस्त बोलते बघा. इथे टोमॅटोला मस्त तेल सुटलेलं. आता आपण यामध्ये जे बनवलं होतं ना मिक्सचर, ते मसाला आणि दुधाचं ते टाकणार आहोत. आणि मला मस्त बॉईल करायचंय. थोडस पाणी टाकूया. थांब. आता यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे, कारण आमच्या घरात थोडं तिखट लागतं सगळ्यांना. मला तसं गोड आवडतं थोडस पनीर मला गोड आवडतं. पण आमच्या घरात माझ्या मम्मीला झणझणीत जेवणाची सवय लागलेली आहे पहिल्यापासून, घाटी जेवणाची, म्हणून टाकलंय थोडस. झालंय. आणि मध्ये आपण जे चॉप केलेलं पनीर आहे ना ते ऍड करूया. थोडासा बॅकग्राऊंड नॉईज येईल, कारण आता आमच्याकडे पाणी आलंय. डेफिनेटली पाणी भरावं लागतं पिण्यासाठी. आमच्याकडे पिण्याचं पाणी येत नाही, ते फक्त संध्याकाळी येतं. मग ते पिण्याचं पाणी भरतो आम्ही या टायमाला. आता बघा बॉईल झाला ना, यामध्ये मग आपण थोडंसं घी टाकूया. घीने खूप भारी फ्लेवर येतो. आणि कोथिंबीर. आणि हे करण्याच्या आधी ना थोडं टेस्टच्या हिशोबाने मीठ ऍडजस्ट करा त्यामध्ये, ठीक आहे. मग ते 4-5 मिनिटं बॉईल होऊ द्यायचं. थोडं ग्रेव्ही थोडीशी थिक झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर आणि घी टाकणार आहे वरती. आता याला कमी फ्लेम करून झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिटं, म्हणजे ते पूर्ण ग्रेव्ही थिक होते. आणि तेव्हा पनीर टाकून ठेवायचं, म्हणजे पनीरला पण छान फ्लेवर येतो. मस्त असं आपलं पनीर झालेलं आहे. थोडस हे असं ठेवलं ना आपण झाकून, नंतर कोथिंबीर टाकून, की ते आपोआप थोडस थिक होतं. अजून मग एवढंच थिक करायचं असतं, बाकी ते आपोआप होतं. ओके. इथे आपली डाळ आपण शिजवून थोडीशी बॉईल करायला ठेवली आहे. इथे तडका रेडी होतोय. मी दाखवेल तुम्हाला कसा करता तो तडका. मम्मी इथे आपली पुऱ्या बनवतीये. मम्मी एकदा फक्त सांग, मी पनीर कशी बनवते? आई तर रेडीमेड मसाला टाकून बनवते. अरे पण त्याला पण हाताला चव तर माझ्या हाताला आहे. त्याला पण आयता मसाला आणून जरी बनवला असेल ना, डाळ मी स्वतःहून बनवते, पण हाताला चव लागते ना त्याला सुद्धा. दूसरों की जय से पहले खुद की जय कीजिए. इथे बटर मध्ये ना आपण, सॉरी मी रेकॉर्ड नाही करू शकले, जिरं, मोहरी आणि थोडस गार्लिक टाकलेलं आहे बटर मध्ये. ह्याला मी बॉन्ट गार्लिक तडका बोलते. खूप भारी लागतो. गार्लिकला थोडस बॉर्न होऊ द्यायचंय.
तर गार्लिक थोडं बंद झालं की यामध्ये मस्त अशी कोथिंबीर टाकायची. हे बघा अशी. आमच्या मम्मीच्या हातात जादूच आहे. आणि आमच्या शेतात आणि ह्यामध्ये मिरची पावडर घालायची थोडीशी. गोळ आता मस्त असं झालं एक पुरी खाल्ली तर मला एक पुरी की या प्लेटीमध्ये. डाळीमध्ये तुला काय ते कपडे देणार पहिलं मला ती सांग. ये देखो यहाँ पे मस्त पुरी बन रहा है. प्लेटीमध्ये थांब प्लेट आणते. तुला काय पाहिजे रे? पप्पाला ठेवली. मला पुरी आणि श्रीखंड आणि डाळ भात आणि कांदाची वडी आणि ना पनीर. हा या पोटात बसेल का एवढं? हा बसेल. ती प्लेट काढ. मला एकदा सांग, मी पनीर कशी बनवते? पनीर एकदम एकदम एक नंबर. लेता पहिला विचार. पहिले तुला खायचं काय जेवायचं आज? मला डाळ भात पुरणपोळी. पुरणपोळी कोणी बनवली? तू मी नाही बनवली, मी फक्त पुरी भाजी बनवली आहे. मग सांग. तिथे परत प्लेट काढली आणि ठीक आहे. आणि 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 चला थांब ना. आणि तरी पतंग दाखव. परी पतंग दाखव. हे बघ. माझी पतंग आहे माझी हे पतंग. बघा, हे मोकळी माणसं असली कामं करतात. दाखव. माझी पतंग आहे हा माझी. यशची यशची मी दाखव. बनवली. मी उडत पण असती एवढी चांगली बनवली बघ. वा उडते ही. याला दोरा पण आहे. वाव काय वॉट क्रिएटिव्हिटी. वाव भारी आहे. भारी काम करता. मम्मी प्लेट काढ. तर मस्त आपली पुरी तळतीये. हे बिनकामाची माणसं थोडीशी हेल्पला आलेत. हा मम्मी तुला काय बोलायचं आपल्या व्ह्युअर्सला? आमच्या सेजलने आता नवीनच हे चालू केलं आहे, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही चेंज हवे असेल तर ते सांगा, आम्ही नक्कीच करू. तर मस्त मी डाळ मस्त बनवली. जेवायला पण या. जेवायला या. इथे डाळ बनवली आहे. श्रीखंड आम्रखंड तयार आहे. आता थोड्या वेळाने आपण लगेच जेवणात भेटूया. काय बनले नक्की दाखवेल मी तुम्हाला पूर्ण. अजून भजी बाकी आहेत, ते पण बनताना बघू आपण. आमच्याकडे ना गव्हाच्या पिठामध्ये थोडं ज्वारीचं पण पीठ मिक्स करतात ह्याच्यामध्ये पुरीमध्ये. थोडंसं रवा. हा आणि थोडासा रवा, म्हणजे एकदम अशी नॉन ऑइली पुरी बनते बघा. एकदम सोशी आहे, जास्त ऑइली नाही वाटत आहे. आणि जास्त वेळ ना अशीच राहते, म्हणजे बिन तेलकट होत नाही ना. त्या कसं होतं नॉर्मली पुरी थंड झाली की तेलकट होते ना. तर हे असं ज्वारीच्या पिठामध्ये थोडं मिक्स केलं ना आणि गव्हाच्या पिठाने थोडासा रवा, तर त्यामध्ये तो तेलकट होत नाही. पुरी मस्त तयार झालीये. आणि हे बघा इथं भजी पण तळतायत. तसं मला कांदा भजी एवढे आवडत नाही, बटाटा भजी आवडतात. तिला बोलले होते बनव, पण हिने नाही बनवले. आणि आता मिरची भजी पण बनणार आहे. तुम्ही खाण्याचं काम करा. मी पनीर आणि डाळ कोणी बनवली? सर्व तर मीच बनवलं. राहू दे. तुम्ही सबूत आहे गाईस. तुम्ही सबूत आहे व्हिडिओ मध्ये कोणी बनवलंय. बघा इथे भजी तळतायत. लवकरच आपली प्लेट सजलेली असेल. ये आज मकर संक्रांती स्पेशल थाळी रेडी आहे. पहिलं आपल्या बाबांना देऊया, माझ्या आजोबांना. बाबा सांगतील आपल्याला खाऊन कसं झाले. ठीक आहे बाबा, कसं बनवलंय जेवण? मी कसं बनलंय? मस्त मस्त एक नंबरचं जेवण झालंय. खरंच मम्मी पेक्षा भारी मी बनवलंय का मम्मी भारी बनवती? आता मी ती सांगू शकत नाही. नाही सांगा कोण चांगलं बनवलं सांगा. तू चांगलं बनवते. आता कसं आता देते का तुम्हाला जेवायला बघा. बापरे बाबा बघा आतमधून काय बोलते जेवायला देते का बघा. बयाच्या पत्नीला पडवते ना. तर गाईज आजचा व्लॉग इथेच एंड करूया. हॅपी मकर संक्रांती. शुभ मकर संक्रांती तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीला. खूप खूप चांगलं जाऊ दे हे वर्ष. आणि व्लॉग माझे थोडे रॉ आहेत. मी रॉ क्लिप्स घेते. मी जास्त एडिटिंग करत नाही. माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या घरामध्ये जसं आहे सगळं मी तसं दाखवलंय. आय होप तुम्हाला नक्की आवडेल. जर काही चूक झाली असेल तर नक्की कमेंट मध्ये मेन्शन करा. मी नेक्स्ट टाइम सुधारण्याचा प्रयत्न करेल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.